आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनोज, मुंबईमध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे? आज अयोध्येमधलं आपण वातावरण या ठिकाणी पाहिलंय। मुंबईमध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे? नक्कीच आपण बघितलं आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे। आज अयोध्येमध्ये श्री राम मंदिराचं मोठ्या प्रमाणामध्ये उद्घाटन होणार आहे आणि यासाठी आपण बघितलं संपूर्ण सर्वत्र ठिकाणी दिवाळी साजरी करण्यात येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सांगितलं की आज सर्व ठिकाणी दिवाळी साजरी करणार आहे आणि आपण बघितलं तर थोड्याच काही वेळामध्ये अयोध्येमध्ये श्री राम मंदिराचं मोठ्या प्रमाणामध्ये उद्घाटन होणार आहे। आणि आता आपण आहे सिद्धिविनायक काही तांत्रिक अडचण येते। मनोज आपले या ठिकाणी मुंबईतून आपल्याला संपूर्ण माहिती देत होते। मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी सिद्धिविनायक मंदिरामध्ये या ठिकाणी संपूर्ण माहिती देत होते। मुंबई सुद्धा भगवीमय झालेली आहे, राममय झालेली पाहायला मिळते। या ठिकाणी आपण ही ताजी दृश्य पाहतोय अयोध्येतील। अगदी वेगळीच अयोध्या आज आपल्याला पाहायला मिळते। ऐतिहासिक क्षण हा असणार आहे सर्वांसाठीच। आपण ही दृश्य पाहतोय सिद्धिविनायक मंदिरातील। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची या ठिकाणी गर्दी आपण पाहतोय। सकाळीच ही गर्दी जमलेली आहे। आज राम येणार आहेत अयोध्येमध्ये। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आणि त्याच निमित्तानं मुंबईमध्ये सुद्धा ठिकठिकाणी मंदिरांमध्ये स्वच्छता करण्यात आली। मंदिरांमध्ये सुद्धा आता भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले पाहायला मिळत आहेत। ज्यांना अयोध्येमध्ये जाता येत नाहीये ते याच ठिकाणी, ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी रामाचं आगमन करणार आहेत, स्वागत करणार आहेत। आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनोज, कशा प्रकारचे या ठिकाणी वातावरण आहे? आपल्या सोबत काही भाविक आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? नक्कीच आता आपण आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये आणि आज श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि थोड्याच काही वेळामध्ये आपण बघितलं श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार आहे। पण आपण बघितलं संपूर्ण ठिकाणी स्वच्छता करण्यात आलेली आहे आणि मंदिरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। आता आपण सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक हे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरामध्ये आलेले आहेत आणि आपण बघितलं इकडे सुंदर अशा पद्धतीने तयारी देखील करण्यात आलेली आहे। फुलांची आरस करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता फुलांच्या आरसाने हे पूर्ण मंदिर सजवण्यात आलेलं आहे। तसंच आपण बघितलं या ठिकाणी जय श्रीराम यांची ही रांगोळी काढण्यात आलेली आहे मंदिराच्या परिसरामध्ये आणि या बघू शकता की सुंदर अशी ही रांगोळी ही काढण्यात आलेली आहे। आपण बघू शकता या रांगोळीमध्ये जय श्रीराम जय राम जय राम जय श्रीराम असं देखील लिहिण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो सुंदर अशी रामाच्या यामध्ये फोटो आहे। तसंच जी राम मंदिर बनणार त्याची प्रतिकृती या रांगोळीमध्ये काढण्यात आलेली आहे। तसंच आपण बघितलं या ठिकाणी ओम हवन देखील करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ओम हवनासाठी जे महाराज आहेत या ठिकाणी जमलेले आहेत आणि इथे आता ही पूजेला देखील सुरुवात झालेली आहे। आणि आपण बघू शकता जी सिद्धिविनायक मंदिराचे जे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी पूजेला बसलेले आहेत आणि आपण बघू शकतो की मोठ्या इथे पूजेला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने इथे गर्दी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या पूजेला सुरुवात केली अशी दृश्य संपूर्ण आपण पाहिलं तर संपूर्ण मंदिरांमध्ये दिसून येतात। तसंच आपण संपूर्ण मंदिरामध्ये आपण बघितलं तर ही होम हवन सुरू आहे। तसंच दीपोत्सव देखील करण्यात येत आहे आणि आपण संपूर्ण मुंबई आज सजलेली आहे। संपूर्ण मुंबईमध्ये आज सर्वत्र ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे आणि संपूर्ण ठिकाणी एकच नारा दिला जात आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। आणि आपण बघितलं तर संपूर्ण मुंबई आज रोषणाईमध्ये झालेली आहे। पूर्ण दिवाळी आज सर्वत्र ठिकाणी दिसत आहे आणि आपण बघितलं तर संपूर्ण मुंबई हे आज जय श्रीरामाचा नारा देत आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात रुद्रनगरी देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। तसंच आपण बघितलं तर दिवसभरात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात हे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नक्कीच मनोज, आपण पाहतोय की आज संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रम सगळ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। मनोज, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।